नम्रतेची सीमा असावी. नियती कधी कधी क्रूर डाव टाकत असते, खूप क्रूर डाव टाकते. 3 दुःख आहे माणसाच्या जीवनामध्ये. लहानपणी मायबाप जाऊ नये, तारुण्यात पती जाऊ नये आणि म्हातारपणी मुलगा जाऊ नये. ह्या 3 दुःखापैकी जर एक दुःख जीवनात आलं की माणूस अस्वस्थ होत असतो. कुणी असू देत, नवीन लग्न झालं, एखादं बाळ झालं का नवरा बायको स्वतःचा विचार करत नाही महाराज. लहानपण मायबापाच्या छत्रछायेखाली गेलेलं असतं. तारुण्यात आता एखादा लेकरू झाला का स्वतःसाठी जगायचं राहून जातं आणि विचार भविष्याचा केला जातो. लेकराच्या भविष्याचा, या शाळेत टाकायचं, इथं हे असं करायचं, तेवढी फी भरायची, पुढं अगदी त्याचं पूर्ण भविष्य ते ठरवत असतात. एक मुलगा मुलगी झाली, त्यांचं पूर्ण शिक्षण करता 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 दोघांचं आयुष्य निघून जातं. मुलगी तिच्या घरी, मुलगा नोकरीला, त्याचा प्रपंच, हिचा प्रपंच छान आहे. आता खरी वेळ येते पती पत्नीला एकमेकांसाठी जगण्याची. आणि ऐका ना, ज्यावेळेला एकमेकांशी जगण्यासाठी वेळ येते, एकमेकांना वेळ देण्याची वेळ येते, त्याच वेळेला नेमकं दोघांच्यातून एक जण निघून जात. एक जण निघून गेलं का पुढचं आयुष्य फार भयानक असतं. ठराविक वय झालं की आई सुद्धा मुलाला घाबरते का नाही? नाही. छोट्या छोट्या गोष्टी आई मुलाला सांगत नाही महाराज, नाही सांगत. ती सांगते पोरांच्या बापालाच, आहे ना. आणि तुम्ही सुद्धा आजोबा लोक ज्यांची मंडळी गेली ना महाराज, अरे चहा म्हटलं, चहा हा म्हणेपर्यंत जर नाही आला चहा तर गावरान भाषेत 1-2 शिव्या असडता. त्या सुनेला देऊन बघा बरं, हाय तो चहा बंद व्हायची वेळ येते महाराज, आहे का नाही. जे सत्य सांगते मी, दोघांच्यातून एक जण गेलं का मग ते जीवन जरा फार त्या ठिकाणी कठीण जात असतं. 3 मुलं आहेत, छान नोकरी आहे. 3 मुलं झाली, नोकरी छान आहे, मुलांना त्या ठिकाणी शिकवायचंय. भरधाव ट्रकनी त्याला उडवलं. संध्याकाळी प्रेत घरी आलं. तरणी बांड पोरगी विधवा झाली. मस्तकावरलं कुंकू निघून गेलं. शॉक बसला. काय 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 झालं कळलं नाही. रडे नाती. 3 मुलं 3 बाजूनं रडतात. अख्खा गाव जमा झाला. बाई रडत नाही, कुजबूज चालू झाली. काय निष्ठूर बाई आहे, हिच्या डोळ्यात पाणी नाही. असे तर लय हसायचे, बोलायचे, काय निष्ठूर आहे, डोळ्यात पाणी नाही. डॉक्टरनी सांगितलं, कुणीतरी डॉक्टरांना घेऊन आलं. त्यांनी सांगितलं ही बाई रडली पाहिजे, नाही तिच्या मेंदूला लागलेला शॉक ही वेडी झाल्याशिवाय राहणार नाही. मोठा मुलगा हलवू लागला. आई आई अशी काय बघते ग? अगं बाबाला काय झालंय बघ ना. आई बाबाला ट्रकने उडवलंय. बाबा आपले बोलत नाही, रक्ताच्या धारुळ्यात येत. आई तू बोल ना. तू सुद्धा जर नाही बोलली तर आम्ही कुणाकडे बघून जगावं? आई किती प्रेम करते तू, आई बोल ना. लेकराच्या आक्रोशानं आईला त्या ठिकाणी जाग आली. बघते तर पोरग रडतंय. अख्खा गाव जमा झालाय. पती रक्ताच्या धारुळ्यात पडलाय. आकांत करून बाई रडली महाराज, आकांत करून रडली. एक सांगू का, स्त्री जातीला घर नाही, पुरुष वर्ग. तुम्ही युट्यूबला बघा, टीव्हीला बघा. मी पुरुषाच्या जातीवर कधी टीका नाही करत महाराज. पुरुष जाती मी जास्त बोलत सुद्धा नाही, कारण आमच्या महिलांचं जगणं आणि जीवन मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून माझा जास्त बोलण्याचा कल इकडे असतो. लक्षात घ्या, गैरसमज फक्त होऊ देऊ नका. लहानपणी जन्माला आल्यापासून आई म्हणते बाई हे घर काय तुझं आहे का, हे काम कर का, कारण तुला नवऱ्याच्या घरी जायचंय. लग्न होईपर्यंत स्वतःची आई जाणीव करून देते हे घर तुझं नाही, तुला दुसऱ्याच्या घरी जायचंय. एवढंच नाही तर लग्न झालं का कटकट झाली की सासू सासरे म्हणतात हे आम्ही बांधलंय, हे घर तुमचं नाही, हो घराच्या बाहेर. दोघं घराच्या बाहेर झाले आणि त्यांनी घर बांधलं का वय झालं का 2 पोरं वाटण्या करतात. आता आई मोठ्या कराईन का छोट्या कराईन, किती अवघड आहे. म्हणजे मरेपर्यंत असतो स्थायी गरज नाही, मरेपर्यंत तिची जागाच नाही. तिची शेवटची जागा म्हणजे स्मशानभूमी आहे महाराज. आकांत करून रडली, कंबर कसली. प्रचंड ताकद भगवान परमात्मा त्या ठिकाणी देत असतो. मुलांना
शिकवलं. तीनही मुलांनी स्वतःच्या मनाने लग्न केली. आई मोलकरणी सारखी त्या घरात राबत होती, कारण नवरा गेल्यानंतर परिस्थिती एवढी चांगली नव्हती. ब्लाऊज शिकून, सत्य घटना आहे महाराज ही, फक्त गाव नाव विचारू नका, ब्लाऊज शिकून ती बाई पार मान तिची पाठ वाकडी झाली. मुलांना छान शिकवलं. तीनही पोरांनी लव्ह मॅरेज केलं. शिकलेल्या सुना घरात आल्या, पण बिचारीची काही तक्रार नाही. शिकलेल्या सुनांची तक्रार करणं, आमची सासूलही साधी आहे, हिची साडी आवडत नाही, हिचं राहण खाण आवडत नाही. महाराज नियती अशी आहे. एक दिवस त्या ठिकाणी सुनेला चक्कर आली. प्रचंड शिकलेली सून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली. डॉक्टरनी सांगितलंय हिच्या किडन्या गेल्यात. एक नाही दोन्ही गेल्या. तशीच सासू दुसऱ्या दिवशी धावली, डॉक्टर माझी एक किडनी काढा आणि माझ्या सुनेला बसवा. डॉक्टरने सांगितलं मुळात तुम्हालाच एक आहे, ती जिवंतपणी काढता येत नाही. 4 वर्षाचा काळ परत गेला. अरे डोळ्यासमोर पाहते नाही, आता सून पार शेवटच्या स्टेपला आहे, किडनी नाही. जिवंतपणी त्या ठिकाणी खूप प्रयत्न चालू आहे, जिवंतपणी किडनी देता येत नाही. आणि काय झालं काही कळलं नाही. मोठ्या मुलाचे डोळे गेले महाराज, दोन्ही डोळे गेले. परत तिने धाव घेतली, डॉक्टर माझा एक डोळा काढा आणि माझ्या मुलाला बसवा. परत डॉक्टरनी तेच सांगितलं, बाई जिवंतपणे अशी अवयव काढून बसवता येत नाही. अरे घर जिनं बांधलं होतं त्या घरात तिची तीनही मुलं झोपत होती, सुना झोपत होत्या, पण तिला झोपायला जागा ही पडवीत होती महाराज. मग ऊन वारा पाऊस कसंही असू दे, तिला ते दुःख सहन होत नव्हतं. तिनं आता भल्या पहाटे प्राण सोडून दिले. अरे सगळ्यात आधी उठणारी माय आज सकाळी 9 वाजले तरी उठत नाही. नेमकं काय झालं म्हणून 2 नंबरचं पोरग बाहेर आलं. आईला हलवते, आई अगं आई उठ ना, अगं 9 वाजलेत, रोज 5ला उठणारी तू माय, उभं आयुष्य तुला कधी उशिरा उठताना पाहिलं नाही. आई तू उठ ना, आई उठ ना. आता मात्र आईचं शरीर गार पडलेलं आहे, थंड पडलेलं आहे. पाहिलं मुलानं, आईनं प्राण सोडून दिलेत, पण प्राण सोडून देता देता उशाला एक कागद ठेवलाय. तो कागद त्या मुलानं उचलला आणि वाचला. त्या कागदावर लिहिलं होतं, पोरांनो तुमच्यासाठी जगले रे, प्रचंड प्रेम होतं तुमच्या बापावर, माझं प्रचंड प्रेम होतं. तुमचा बाप अर्धा प्रपंच सोडून निघून गेला, मी तुमच्यासाठी जगले, पण उभं आयुष्य तुम्ही माझा विचार नाही केला. आता मला तुमचं दुःख सहन होत नाही. उभं आयुष्य तुमच्यासाठी जगले, पण डॉक्टर म्हणतात का जिवंतपणे डोळे आणि किडनी देता येत नाही, म्हणून मी या जगातून निघून जात आहे. मी गेल्यानंतर माझी एक किडनी माझ्या सुनेला बसवा आणि माझी 2 डोळे माझ्या मुलाला बसवा. आता आकांत करून पोरं रडत होती. अरे असल्यावर नाही कळाली, आता गेल्यावर प्राण सोडून दिला तरी आई कळणार नाही. तिच्या इतका त्याग या जगामध्ये त्या ठिकाणी कोणी करू शकत नाही महाराज. हंबरोनी हंबरोनी